नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, गेली आपण कित्येक वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम घेत आहोत आणि आता मागच्या महिन्यात आपण बघितलं की हा खेळ माझा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जवळजवळ 31 भाग आपण खेळाचे बघितले. त्यानंतर या खेळामध्ये किती महत्त्व आहे, अभ्यास आणि खेळाला किती महत्त्व दिलं पाहिजे याविषयीच्या प्रशिक्षकांच्या मुलाखती झाल्या. यानंतर आता भविष्यवेध. आता तुम्ही म्हणाल भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आहे तरी काय, आमचं भविष्य सांगणार आहात की काय, काय राशीनुसार भविष्य असणार आहे की काय, असे अनेक प्रश्न आपल्या या प्रेक्षकांच्या मनात घर करत असतील. आणि आम्ही भविष्य तर काही सांगणार नाही आहे, कारण भविष्य आपण स्वतःच घडवायचं असतं आणि आपलं भविष्य घडवत असताना आपल्याला आपल्या अनेक प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत असते. आता ही प्रयत्नाची पराकाष्ठा करताना आपल्याला आवश्यक असते तर योग्य मार्गदर्शन. आणि बऱ्याच मुलांना किंवा बऱ्याच युवकांना युवतींना हे माहिती नसतं की कुठल्या क्षेत्रामध्ये गेलं तर माझं करिअर चांगलं होणार आहे, किंवा आपण अभ्यास करत असतो, पण जर बाहेरच्या जगात जर आपण वावरत असलो तर अनेक असे वेगवेगळे विषय असतात की जातात आपण सहज ते विषय हाताळू शकतो, पाहू शकतो, न्याहाळू शकतो आणि त्यात अभ्यास केला आणि अगदी तन मनाने जर ते कार्य केलं तर नक्कीच आपण एक यशाची शिखरं गाठत असतो आणि यातूनच आपलं एक करिअर चांगल्या पद्धतीनं घडत असतं. तर ह्यासाठीच हे करिअर कशा चांगल्या पद्धतीनं आपलं होईल यासाठीचा हा भविष्यवेध कार्यक्रम खास आम्ही आणला आहे तुमच्यासाठी. आणि याच्यामध्ये आज श्री अमेय पाटील सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि ते योगाचार्य आहेत. या योगाभ्यासानं आपलं करिअर कसं होतं, आपल्याला नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होत आहेत याविषयीचे हे मार्गदर्शनपर एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नमस्कार, मी अमेय पाटील, योगाचार्य. गेली 20 वर्षे मी सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल योग प्रचारास आणि प्रसाराचं काम करतो आहे. आणि आज मला इथं परत एकदा संधी मिळाली माय चॅनल 111 माय चॅनलवरती की योग प्रचार प्रसार करण्यासाठी. त्याबद्दल मी या चॅनलचं फार फार आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं सर सहर्ष स्वागत. आता आपण योगाचार्य आहात, तर नेमका योग म्हणजे काय आहे हे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. योग, आता मॅडमनी प्रश्न विचारला योग म्हणजे काय, तर योग ह्या शब्दामध्ये ब्रह्मांड इतका अर्थ सामावलेला आहे. पण तरी देखील आपल्याला जसं म्हणतात की घागर में सागर, एक पूर्ण समुद्र जर घागरीत भरायचं असेल तर त्याला हे करण्यासाठी सूक्ष्म स्वरूप देण्यासाठी म्हणून जर आपण बोलायला गेलं तर योग ही एक जीवनकला आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलेलं देखील आहे की योगी या साधली जीवनकला. म्हणजे जो योगी असतो त्याला जीवनाची कला साधलेली असते. म्हणजे नक्की काय, तर जीवन हे बहुआयामी आहे. जीवनाला भरपूर पैलू असतात. त्या प्रत्येक पैलूशी आपण जोडलं जावं, कशा पद्धतीनं जोडलं जावं ह्यासाठी एक कला अंगात अवगत असावी लागते, किंवा ती कला आपल्याला डेव्हलप करावी लागते, त्याचा विकास करावा लागतो. तर हे कसं करायचं, ह्याचा विकास कसा करायचा, ही कला कशी अवगत करून घ्यायची, हे सगळं जे शिकवणारी जी विद्या आहे त्याला योग विद्या असं म्हणतात. जर तुम्ही बघायला गेलं तर शब्दशः योगाचा अर्थ जोडणारा, युज म्हणजे जोडणे आणि योग म्हणजे जोडणारा असा त्याचा अर्थ होतो. तर ज्या प्रक्रियेमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण क्रिया करत असतो त्या क्रियेशी आपण व्यवस्थितपणे जोडलेलं गेलेलं नसतो, तर ते जोडलं जाण्यासाठी म्हणून आपल्याला योगाची म्हणजे जोडण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्याची, त्या कलेची गरज असते. तर हा योगाचा एक अर्थ आहे की योग म्हणजे जोडणे. तर बरेच आपले जे ऋषीमुनी आहेत किंवा मोठे मोठे योगी लोक होऊन गेले, त्यांनी योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या. जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी योगाची व्याख्या केली, योग कर्मसु कौशलम, म्हणजे कर्माशी जोडलं जाण्यासाठी स्मार्ट वर्क करणे, कुशल कर्म करणे, त्याला योग असं म्हणतात. परत भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी दुसरी व्याख्या सांगितली की योगो भवति दुःख, हा दुःख नष्ट करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला योग म्हणतात. किंवा भगवद्गीतेमध्ये अनेक तिसरी एक व्याख्या आहे, समत्वम योग उच्यते, म्हणजे समानता आणणे, सगळीकडे समानता असणे, ह्यालाच योग असे म्हणतात.
तसेच पतंजली ऋषींनी योगाची व्याख्या केली, योगश्चित्तवृत्ती निरोधः, मनामध्ये उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणणे, आपल्या काबूमध्ये ठेवणे आणि एक सर्व क्रिया करणे, ह्याला योग असं म्हणतात. महर्षी व्यासांनी योगाची व्याख्या केली, योग समाधौ, समाधीमध्ये जाणे ह्याला योग असं म्हणतात. समाधी म्हणजेच योग. स्वामी कुवलयानंदांनी योगाची व्याख्या अशी केली की हर पल प्रतिपल सजग रहना इसे योग कहते हैं, म्हणजे कायम जाणीवेमध्ये राहणं प्रत्येक गोष्टीच्या, ह्याला योग असं म्हणतात. परत आपले जे पतंजली हे आपले पाणिनी ऋषी होते, पाणिनी ऋषींनी युज्यते इति योगः, म्हणजे ज्याच्यातून जोडलं जातं प्रत्येक गोष्टीशी, त्याला योग असं म्हणतात. असे प्रत्येक ऋषीमुनींनी, विद्वानांनी योगाच्या वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. पण योग आपण किती जरी वाचला, किती जरी त्याचं ऐकू केलं तरी योग समजत नाही. योग हा करण्याची विद्या आहे. जोपर्यंत आपण ते आचरणात आणत नाही, जोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही, सतत त्याच्यामध्ये आपण पारंगत होत नाही, तोपर्यंत योगाचा अर्थ कळत नाही. आपण शब्दामध्येच अडखळत राहतो. त्यामुळं माझं अशी तुम्हाला विनंती आहे की जर योगाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रतिदिन योग करावा लागेल. तर मी जे मॅडमनी प्रश्न विचारला त्याचा अर्थ आता मी एवढाच सांगू शकतो शब्दामध्ये की हाच योगाचा अर्थ आहे. मॅडम सर, आता योगाचं तर एवढं सविस्तरपणे आपण आमच्या प्रेक्षकांना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यानंतर दर्शन म्हणजे काय याबद्दल काय सांगाल? हो, आता सांगायचं झालं म्हणजे दर्शन या शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचं ज्ञान. तर गोष्ट अशी आहे की आत्मा ही एक एवढी मोठी गोष्ट आहे की जसे एक हत्तीची गोष्ट सांगितली जाते आपल्याला की 4 आंधळे असतात. त्या 4 आंधळ्यांनी हत्तीचा पाय पकडला, कुणी सोंड पकडली, कुणी शेपूट पकडली. तर आंधळ्यांना कुठल्या एका आंधळ्याला हत्ती खांबासारखा लागला, कुठल्या आंधळ्याला हत्ती सोंडेसारखा लागला, कुणी सांगितलं की हत्ती म्हणजे शेपूट आहे. पण त्या आंधळ्यांना पूर्ण हत्ती बघता येत नव्हता. तशीच आपली सामान्य साधकाची योगामध्ये अवस्था असते. त्याचं जेवढं जाणीवेची पातळी असते तितकंच तो आत्म्याला बघू शकतो, त्याचा तेवढा दृष्टिकोन तेवढाच असतो. तर त्यामुळं तो आत्म्याला त्या बाजूनी बघतो आणि त्याचं वर्णन करतो. तसेच आपले जे ऋषीमुनी जे होऊन गेले त्यांनी देखील ह्याच पद्धतीनं आत्म्याला जाणून घेण्याची चेष्टा केली. मग गौतम ऋषी असतील, महर्षी पतंजली ऋषी असतील, पाणिनी ऋषी असतील, वेगवेगळे कपिल ऋषी असतील, असे भरपूर ऋषी होऊन गेले की त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या जाणीवातून 6 दर्शनांचा उदय झाला. दर्शन की एक विचारसरणी आली. तर त्याच्यामध्ये असे 6 विचारसरणी आहेत. न्यायदर्शन, योगदर्शन, परत चार्वाक दर्शन, वेदांत दर्शन, जैन दर्शन, बुद्ध दर्शन, उत्तरमीमांसा दर्शन, असे वेगवेगळे दर्शन आहेत. तर ह्या दर्शनांच्यामध्ये वेगवेगळे वाद आहेत, म्हणजे वेगवेगळे विचार आहेत की आत्मा कशी आहे. कोण म्हणतं, कुणी द्वैतवादी आहे, कुणी आत्म्याला द्वैतमध्ये 2 रूपामध्ये बघितलं, कुणी त्रैतवादी आहे, कुणी आत्म्याला 3 रूपामध्ये बघितलं, म्हणजे प्रकृती, पुरुष आणि आत्मा असं 3 रूपामध्ये बघितलं. कुणी आत्म्याला अनेक रूपामध्ये बघितलं, जसं जैन दर्शनमध्ये अनेक साधू संत हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं, जसा त्यांचा नमोकार मंत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांचं सर्व सिद्धांना ते नमन करतात, सर्व संतांना नमन करतात, असे त्यांचे 5 नमोकार हे आहेत. तर अशा पद्धतीनं कुणी बुद्ध दर्शनमध्ये शून्यवाद, म्हणजे हे काहीच नाही आहे, शून्य आहे, आत्म्याला शून्याच्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केला. क्षणिकवाद, चार्वाक दर्शनमध्ये क्षणालाच खरं मानलं गेलं, क्षणच खरं आहे, जे ह्या क्षणामध्ये असेल तेच खरं आहे, बाकीचं काही खरं नाही आहे, असं त्यांची एक विचारसरणी झाली. वेदांत दर्शनमध्ये सगळंच खरं आहे आणि आपल्याला ब्रह्म तेवढं सत्य आहे आणि बाकीचं जे अनुभवला येतं ते सगळं खोटं आहे. आता असं एक वेदांत दर्शन आलं. तर शंकराचार्यांनी जे वेदांत दर्शनचा पाया घातला. तर असे दर्शनांचे वेगवेगळे विचार आहेत. त्यापैकी आपण जे आत्ता योगदर्शन ह्या विषयावर आपण विशेष लक्ष देणार आहे. योगदर्शन म्हणजे काय की योग म्हणजे मी मागच्या तुम्हाला सांगितले की जोडण्याची क्रिया, आणि दर्शन म्हणजे आत्म्याचं ज्ञान. आत्म्याच्या ज्ञानाशी कसं जोडलं जातं,
कसं जोडायचं स्वतःला आणि कशी आपली प्रगती करून घ्यायची, कशी आपली विकास करून घ्यायचा, व्यक्तिमत्व कसं सुधारायचं, हे योग दर्शनमधनं ज्या ऋषीमुनींनी म्हणजे पतंजली ऋषींनी ज्या पद्धतीने सांगितले ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर दर्शनाचा अर्थ हा इतका विस्तारित आहे, इतका गूढ आहे, तरी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या यत्किंचित जेवढी बुद्धी आहे त्या मानाने. आता योग दर्शनमध्ये विशेष करून योगाचे 4 धडे पार्ट केलेले आहेत. पहिला आहे समाधीपाद, त्याच्यामध्ये समाधीचं महत्त्व काय आहे ते सांगितलेलं आहे. दुसरा धडा आहे तो साधनपाद, समाधी मिळवण्यासाठी साधना कशी करायची हे पतंजली ऋषींनी दुसऱ्या धड्यामध्ये साधनपादमध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या धड्यामध्ये विभूतीपाद आहे. त्याचा अर्थ असा आहे की साधना करत असताना आपल्याला वेगवेगळ्या साधना केल्यामुळे वेगवेगळी शक्ती मिळतात, वेगवेगळ्या सुपरनॅचरल पॉवर्स, ज्याला अतिइंद्रिय शक्ती असं म्हटलं जातं, त्या कुठल्या कुठल्या शक्ती मिळतात, त्यांचा वापर कसा करायचा किंवा करायचा का नाही करायचा ह्याबद्दल विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. ते विभूतीपाद आहे. आणि चौथा जो धडा आहे तो कैवल्यपाद. कैवल्यपाद म्हणजे जसं जंगलामध्ये सिंह राजासारखा एकटा राहतो आणि सगळ्या जंगलाचा एकटा आनंद घेऊ शकतो, तसं योगी कैवल्य एकटा सर्व ब्रह्मांडामध्ये कसा विचरण करू शकतो, त्यानं स्वावलंबी कसं व्हायचं, त्याच्यामध्ये एकट्यानं कसा योग करायचा, हे कैवल्यपादमध्ये सांग. केवल म्हणजे एकटा, केवल कैवल्यपाद. तर कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता, कुठल्याही गोष्टीला डिपेंडंट न राहता, कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या आत्म्यानं कसा आपण आपला विकास करू शकतो, स्वतःच्या आत्मशक्तीवर कसा आपण वर उठू शकतो, हे त्या कैवल्यपादामध्ये सांगितलेलं आहे. हे तुम्ही योगदर्शनबद्दल जाणून घेतलं. सांख्यदर्शन हे योगदर्शनला मदत करतं. सांख्यदर्शनमध्ये 25 तत्त्वं सांगितलेली आहेत, जशी त्या 25 तत्वांचं विवेचन केलेलं आहे. जसं ते पंचमहाभूत, जे तुम्हाला पंचमहाभूत माहीतच आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, ही पंचमहाभूत. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय ही तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही बघताच. पंचज्ञानेंद्रियामध्ये येतं आपले नाक, डोळे, त्वचा, जीभ म्हणजे श्वास घेणे, कान, हे पंचज्ञानेंद्रिय आहेत. आणि पंचकर्मेंद्रिय म्हणजे गुदा, लिंग, पाय, हात आणि तोंड, ही पंचकर्मेंद्रिय. पंचतन मात्रा, त्याच्यानंतर सांगितलेले पंचतन मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 तन्मात्रा आहेत. त्याच्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, परत प्रकृती आणि पुरुष म्हणजे आत्मा, असे 25 तत्वाबद्दल व्यवस्थित ज्ञान हे सांख्यदर्शनमध्ये दिलेलं आहे. न्यायदर्शनमध्ये न्याय कसा, सिद्धांताला न्याय कसा द्यावा हे न्यायदर्शनमध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्याच्या आधारावर आपली आता कोर्ट कचेरी न्यायव्यवस्था चालते, न्यायदर्शन आहे. चारवाक दर्शनमध्ये जीवनाचा आनंद कसा घ्यावा, आपण वेगवेगळ्या वस्तूंशी कसं समायोजन करून घ्यावं हे सांगितलेलं आहे. बुद्ध दर्शन, बोध कसा घ्यावा, बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, हे सांगितलेले आहे. जैन दर्शनमध्ये अहिंसेवर भरपूर अभ्यास झालेला आहे. अहिंसा परमो धर्म, हे कसं आपण करावं हे जैन दर्शनमध्ये सांगितलेले आहे. वेदांत दर्शनमध्ये आपण मायेला बाजूला सोडून फक्त ब्रह्म कसं जाणून घ्यावं हे वेदांत दर्शनमध्ये सांगितलेलं आहे. असं हे 6 दर्शनांचं विवेचन आहे. तर दर्शनांचा हा एकंदरीत विस्तार आहे. प्रेक्षको, आत्ताच आपण योग म्हणजे काय आणि दर्शन म्हणजे काय याची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि अजून योगाविषयी बरीचशीच माहिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. बासरी कृष्णाची, डमरू शंकराचा, अष्टदुर्गेचे आयुध तुळशी भार विठुरायाचा. मनामनात भक्ती वसते कुलदैवताच्या व्रतांची. नाही गरज आता जाऊन दर्शन घेण्याची. घरी बसून सारे देव येतील समोर साक्षात.
SMC लाईव्ह दर्शन चॅनल लावा, रंगा भक्ती रसात. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये. आणि आता आपण योग दर्शन म्हणजे काय आणि योगाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याविषयी आता आपण अमेय पाटील सर यांच्याकडून माहिती करून घेऊया. आता सर, योगाचा तुम्ही सविस्तर विस्तारपूर्वक माहिती दिली, त्यानंतर दर्शन म्हणजे काय हेही सांगितलं. आता योग दर्शन म्हणजे काय याबद्दल काय सांगाल? हो, आता आपण 6 दर्शनांचं बघितलं, पण आपल्याला आपण योग दर्शनवरती आता विशेष आपण फोकस करणार आहे, त्याच्यावरती आपण एकाग्रता दाखवणार आहे. तर योग दर्शन, जसं मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, योग म्हणजे जोडणे, योगाच्या व्याख्या सांगितल्या, दर्शन म्हणजे आत्म्याशी जोडलं जाणे. आता योग दर्शन हा आत्म्याला जाणून घेण्यासाठी योगाच्या माध्यमातून, योगाच्या दृष्टिकोनातून आपण बघतो. त्याची सुरुवात होते योगाच्या दृष्टिकोनातून, पण अंत तिथं होत नाही. म्हणजे सुरुवात योगापासून होते आणि योग परत न्यायदर्शनमध्ये जातो, योग परत सांख्यदर्शनमध्ये जातो, योग परत इतर जे चारवाक दर्शन आहे, जैन दर्शन आहे, बुद्ध दर्शन आहे, सगळीकडं योग आपापल्या परीनं योग त्याच्यामध्ये आपली कामगिरी बजावतो, म्हणजे आपला रोल बजावतो. तर ह्याच्यावरून आपल्याला तुमच्या हे लक्षात येईल की ही जी सगळी 6 दर्शनं आहेत ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी, म्हणजे एकमेकाला जोडलेली आहेत. ह्या सगळ्या दर्शनांना असं वेगळ्या पद्धतीनं आत्म्याला जाणून घेता येत नाही. जर आत्म्याला जाणून घ्यायचं असेल तर ह्या सर्व दर्शनांना एकमेकाचा आधार घ्यावा लागतो, एकमेकाची मदत घ्यावी लागते. त्याच्यामध्ये प्रत्येक दर्शनाचा एकमेकाला आपला वाटा उचलावा लागतो, त्याला म्हणतात संघटित काम. तर ही 6 दर्शन अशी काम करतात. तर योग दर्शन त्याच्यामध्ये काय भूमिका बजावतं, तर योग दर्शन त्याच्यामध्ये इतर शास्त्रांना, इतर जे त्यांचे सिद्धांत आहेत, जसं बौद्ध दर्शनचा सिद्धांत आहे की बोध करणे, तर बोध हा आत्म्याशी कसा जोडला जावा ह्याच्यामध्ये योग दर्शन मदत करतं. ह्या योग दर्शनची विशेषता इथं बुद्ध दर्शनमध्ये आहे. जैन दर्शनमध्ये अहिंसेचं, आत्म्याला जाणून घेण्यासाठी अहिंसक मार्गानं कसं काम करावं, म्हणजे अहिंसेला आणि आत्म्याला कसं जोडावं, ती कसे जोडलेले आहेत ह्याचा शोध योग दर्शनमध्ये पद्धतीने घेतला जातो. तसंच जर तुम्ही बघितलं चारवाक दर्शन, जे दैनंदिन आपल्याला आजूबाजूला जे पर्यावरण आहे, जी प्रकृती आहे, त्याचा आपण आनंद कसा घ्यावा आणि त्या आनंदाच्या माध्यमातून आत्म्याला कसं जाणून घ्यावं, कसं जोडलं जावं, म्हणजे आनंद आणि आत्मा जोडणे, क्षणिक आनंद आहे तो, पण त्याला कसं जोडलं जावं आत्म्याशी, हे इथं योगदर्शन काम करतं. तसंच जर तुम्ही हे बघायला गेलं, आपले सांख्यदर्शन, ही जी 25 तत्त्वं आहेत जी मी तुम्हाला सांगितली, ती 25 तत्त्वं आत्म्याशी कशी जोडली गेलेली आहेत, त्यांना कसं जोडायचं, त्यांचं कशा पद्धतीने हे करायचं, म्हणजे जोडणे. योग म्हणजे जोडणे, जोडणारा. तर जोडण्याचा रोल प्रत्येक दर्शनाला आत्म्याशी जोडण्याचा जो रोल आहे तो योग करत असतो. वेदांत दर्शनामध्ये ब्रह्म आणि माया ह्याचा काय संबंध आहे, ह्याला कसं जोडलं जातं, हे असे योग दर्शनचा ह्याच्यामधले सर्वात महत्त्वाचा रोल आपण समजून घेतला पाहिजे. इतका हा योग महत्त्वाच्या पद्धती, म्हणून अखंड जगामध्ये योग हा एवढा फेमस होण्याचं, एवढा प्रसिद्ध होण्याचं मागचं कारणच हे आहे की योग सगळ्यांना जोडतो, तोडत नाही. त्यामुळे योग हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथंही योग दर्शनचं एक वेगळं महत्त्व आहे. आता सर, योगाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या कोणकोणत्या आहेत? आता योगाच्या पद्धती तुम्ही फार छान प्रश्न विचारला मॅडम. योगाच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेल्या, म्हणजे नवीन त्याच्यामध्ये पद्धती हुडकून काढल्या. जोडणे ही क्रिया झाली, पण जोडायचं कसं, तर त्याची वेगवेगळी पद्धत. जसं आता आदिनाथ शंकरांनी हठयोग, म्हणजे ह नाडी आणि ठ नाडी, म्हणजे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी या दोन्ही नाड्यांना जोडायचं कसं आणि त्यातून सुषुम्ना नाडी कशी जागृत करायची, तर हठयोग. तर इथं जोडण्याचा उपयोग केला, म्हणजे इथं हठयोग, त्याचं नाव हठयोग. घटयोग म्हणजे जे आपलं शरीर आहे
समजा आता जे शरीराला घडा, या शरीराला मजबूत कसं बनवायचं, या शरीराला तापवून म्हणजे तपश्चर्या करून, व्यायाम करून, साधना करून शरीराला तापवून शरीरातल्या अंगातली जे विषारी द्रव्य आहेत ती बाहेर काढून, जसं आपण घट म्हणजे एक घडा, एक कुंभार काय करतो, घड्याला पहिला मातीचा घडा असतो, त्याच्यामध्ये पाणी असतं, त्याला तो भट्टीमध्ये टाकतो आणि ते भरपूर तापवल्यानंतर त्याच्यातलं पाण्याची वाफ होऊन जाते आणि तो घडा एकदम टणक बनतो. एकदा तो टणक बनला की त्याला आपण समुद्रात जरी सोडून दिलं तरी कितीतरी वर्ष झाली तरी तो घडा विरघळत नाही. तसं ह्या शरीराला एवढं मजबूत बनवायचं की ह्या मायावी जगामध्ये आपण किती जरी फिरलो तरी मायेचा आपल्यावरती प्रभाव होत नाही. तर हा घटयोग, हा घेरंड ऋषींनी सांगितलेला योग आहे. परत श्रीकृष्णांनी तर तुम्हाला माहिती आहे कर्मयोग, कर्माशी निष्कामपणे कसं आपलं कर्म कसं करायचं, फळाची अपेक्षा कशी धरायची नाही आणि कर्म कसं करायचं हे श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. कर्मयोग, भक्तियोग, नारद महर्षींनी भक्तिसूत्र हे म्हणजे भक्तीशी कसं जोडलं जावं, मग भक्तीशी योग कसा करावा हे नारद महर्षींनी सांगितले, तो भक्तियोग. परत महर्षी पतंजलींनी अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही 8 अंग जी योगाची आहेत त्याच्याशी 8 अंगांशी कसं जोडलं जावं, ती 8 अंग एकमेकाशी कशी जोडली जावीत हे अष्टांग योग सांगितलेलं आहे. परत गोरक्षनाथ म्हणजे मच्छेंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ, ते तुम्हाला नाथ संप्रदाय माहीतच आहे. तर गोरक्षनाथांनी षडांग योग सांगितला, म्हणजे त्यांनी आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे 6 अंगांना कसं जोडलं जावं षडांग योग सांगितला. अशा पद्धतीनं षडांग योग. मग ज्ञानयोग, ज्ञानयोगामध्ये ब्रह्मदेवांनी ज्ञानाशी कसं जोडलं जावं हा ज्ञानयोग सांगितला. भक्तियोग, राजयोग, अष्टांग योगालाच राजयोग असं देखील म्हटलं जातं, कारण की राजे जसं आता श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी रामराज्य कसं केलं त्यासाठी त्यांनी राजयोगाचा उपयोग केला, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न साधता राजानं राज्य कसं करावं तर ते राजयोगामध्ये सांगितलेलं आहे. कुंडलिनी योग हे आदिनाथ शंकरांनी सांगितले. कुंडलिनी आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये कुंडलिनी शक्ती असते, तिची 7 चक्र असतात, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रार चक्र, हे सगळी चक्र असतात. ते चक्रांना जागृत कसं करायचं, त्याच्या चक्रांशी कसं जोडलं जायचं हे कसं करायचं हा सांगणारा कुंडलिनी योग. स्वरयोग म्हणजे आपला आवाजातले चढ उतार हा संगीताचा विषय आहे, पण स्वरामध्ये कसा योग साधायचा, स्वरांशी कसं जोडलं जायचं हा स्वरयोग. नादयोग, वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या गोष्टी एकमेकाशी टक्कर पावतात आणि त्यातून वेगवेगळे आवाज तयार होतात, त्या नादाशी कसं जोडलं जायचं तो नादयोग. लययोग, हे सगळे आवाज ओंकारमध्ये लय पावतात, हे सगळे जे आवाज ब्रह्मांडामध्ये उत्पन्न होतात हे ओंकारमध्ये लय पावतात, तर ते लय कसे पावतात ह्याच्याशी कसा अभ्यास करायचा, ह्याच्याशी कसं जोडलं जायचं हे सांगणारे योग म्हणजे लय योग. असे योगाच्या अनंत पद्धती आहेत. अजूनसुद्धा योगावरती आत्ता तर आधुनिक काळामध्ये स्पोर्ट्स योगा, बॉक्सिंग योगा, परत तुमचे इंडस्ट्रियल योगा, शिक्षणामध्ये शैक्षणिक योग, असे योगाचे नवीन पद्धती संशोधनातनं पुढे यायला लागलेले आहेत. या क्षेत्रामध्ये संशोधकांना तर एवढा वाव आहे की स्काय इज द लिमिट म्हणतात, आकाश ठेंगणं पडतं आहे ह्याच्यासमोर. जेवढं तुम्ही ह्या विषयावरती संशोधन करत जाल तितक्या नवीन पद्धती तुम्हाला येतील. मी दिवसभर जरी तुम्हाला सांगत बसलो तरी योगाच्या पद्धती संपणार नाहीत. हे त्याचा अर्थ आहे. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि भविष्य वेध या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगा म्हणजे काय, दर्शन म्हणजे काय, योगा दर्शन आणि योगाच्या ज्या विविध पद्धती आमच्या असंख्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद मॅडम. फार आनंद झाला. आज माय टीव्हीने मला इथे बोलवले आणि योगाच्या प्रचार प्रसारामध्ये जी मी छोटीशी भूमिका बजावतो आहे त्यासाठी जी मला मदत केली मॅडमनीसुद्धा, ज्या पद्धतीने मला या मुलाखतीमध्ये सहाय्य केलं, तर मी सर्वांचे आभार मानतो. कॅमेरेमॅन सरांचे सुद्धा मी आभार मानतो की ज्यांनी अशा चांगल्या पद्धतीनं शूट केलं आणि मला फार समाधान वाटलं या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. प्रेक्षक हो, आत्ताच आपल्याला श्री अमेय पाटील सर यांनी योगा म्हणजे काय, त्यानंतर जाणीव म्हणजे काय आणि योग दर्शन म्हणजे काय याविषयी बरीचशीच माहिती आपणाला मिळाली.
यानंतर आता आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत योगाची सर्वसमावेशक पद्धत कोणती आहे, महती म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे काय आहे आणि जाणीव म्हणजे काय आहे. तर येथे मी पुढील भागामध्ये, तोपर्यंत पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल.